भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला। आजच्या MPSC बैठकीनंतर RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण जाहीर करत सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केल्याची घोषणा केली। यावेळी 0.50% मोठी कपात करण्यात आली। यामुळे रेपो रेट आता 6% 5.50 वर आला आहे। या निर्णयामुळे बँकांकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात घट होणार असून EMI थेट कमी होणार आहे। यापूर्वी फेब्रुवारी 2025 आणि एप्रिल 2025 मध्येही 0.25% रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती। RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे। गुंतवणुकीसाठी भारतात भरपूर संधी आहे। आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आम्ही व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे। दृष्टिकोन तटस्थ ठेवण्यात आला आहे। सर्वसामान्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे। कर्ज घेणाऱ्यांचा आर्थिक बोजा कमी होणार असून बाजारात खरेदी विक्री व आर्थिक हालचालींना गती मिळेल असा विश्वास अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत। कर्ज स्वस्त होईल, गृहकर्ज, गाडीचं कर्ज, व्यावसायिक कर्ज याच्यावर जो व्याज बँक आता आकारते ते कमी होईल। त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा सर्वसामान्य जे आपले गिराईक आहेत, जे गृहकर्ज घेत आहेत त्यांना फायदा होईल। त्यांचा EMI कमी होऊ शकतो। त्याने आधीच गृहकर्ज घेतलंय त्यांचं EMI कमी होईल आणि अशा रीतीने गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढू शकेल। याचप्रमाणे महागाई त्या RBIने सांगितलं की आटोक्यात राहणार आहे। साधारण 3.7% हा महागाई वाढीचा दर आटोक्यात राहणार आहे। त्याचा फायदाही आपल्या सर्वसामान्यांना होऊ शकेल। कच्च्या तेलाच्या किमती गेली काही महिने स्थिर असल्यामुळे त्याचा फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला होईल। विकासाच्या वाढीचा दर हा 6.5% दिल्यामुळे एकंदरीत आर्थिक विकास आणि हे दर जे कमी केले त्यामुळे कंपन्यांना स्वस्तामध्ये कर्ज उपलब्ध होऊन त्यांचा नफा वाढेल। याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो। याच्याप्रमाणे शेअर बाजारावर होतो।